श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या आध्यात्मिक जीवन बदलणाऱ्या दिव्य अद्भुत अशा स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज तुम्ही भाग्यवान ठरणार आहात, कारण आजचा संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला गेला आहे. आजच्या या संदेशासाठी तुमची निवड झाली आहे. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुमच्या जीवनामध्ये दिव्य चमत्कार घडवणारा आहे. हा संदेश ऐकल्यानंतर तुमचं मन शांत होईल, तुमच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. स्वामी भक्तांनो, हा संदेश आज मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी भक्तांनो, कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लगेचच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक शक्ती घेऊन आला आहे. हा संदेश ज्या भक्तांच्या कानावर आज पडणार आहे, त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा परमेश्वराच्या कृपेने लवकरच पूर्ण होणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी सर्व भक्तांसाठी संदेश सांगितला आहे की जे भक्त आज प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, त्या भक्तांसाठी दिव्य अशी शक्ती भविष्यात त्यांच्या प्रयत्नाला यश म्हणून मिळणार आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा जेव्हा भक्त प्रामाणिक असतात, जेव्हा जेव्हा भक्त हे पूर्ण अंतःकरणातून प्रयत्न करत असतात, तेव्हा परमेश्वरालाही त्यांना यश द्यावंच लागतं. कारण रावणाने सुद्धा परमेश्वराची खरी भक्ती करून वरदान मिळवलं होतं. तर आपण साधेभोळे भक्त आहोत. आपल्या या प्रार्थनेला, आपल्या या भक्तीला परमेश्वराला उत्तर द्यावंच लागेल. स्वामी भक्तांनो, आजच्या या युगामध्ये परमेश्वराची भक्ती करणं प्रत्येकाला जमत नाही, प्रत्येकाला वेळ मिळत नाही. परंतु स्वामींचे 2 शब्दसुद्धा आपल्या मुखामध्ये असणं हीच खूप मोठी भक्ती आज मानली जाते. स्वामी भक्तांनो, पूर्वीसारखं आपण जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या तर करू शकत नाही, मात्र आजच्या या युगामध्ये आपण चांगले कर्म करू शकतो. कोणाशी वाईट न वागणं, कोणाला वाईट न बोलणं, कोणालाही दुःख न देणं, फक्त आणि फक्त चांगलं बोलणं, चांगल्या मनाने सर्वांसाठी प्रार्थना करणं, चांगल्या मनाने परमेश्वराची भक्ती करणं, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आदर देणं, हे सर्व काही आपण आजच्या या युगामध्ये करू शकतो. स्वामी भक्तांनो, आजचं युग हे तपश्चर्या करण्याचं युग नाही, हे कलियुग आहे. या युगामध्ये माणसाने माणसाची चांगलं वागणं, माणसाने माणसाला माणुसकी देणं, हेच सर्वात मोठं परमेश्वराची भक्ती आपण समजू शकतो. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण सज्ज राहायला हवं. कधी दुःखाचा काळ येतो, कधी सुखाची वेळ येते, कधी कधी चांगले दिवस येतात, कधी कधी वाईट दिवस येतात. कधी कानावर चांगली बातमी पडते, तर कधी कानावर वाईट बातमी पडते. परंतु वेळ कशीही असो, आपण संयमाने, आपण धीराने त्या वेळेमध्ये जगायचं असतं. स्वामी भक्तांनो, हे सर्व काही परमेश्वराचीच योजना आहे. आपण सर्व त्याचा एक भाग आहोत आणि या योजनेमध्ये आपण योग्य त्या रीतीने जर जगलो तर नक्कीच आपला ही सुवर्ण काळ लांब नसेल. स्वामी भक्तांनो, आज हा संदेश तुम्ही ऐकत आहात, कारण आजच्या संदेशासाठी तुमची निवड परमेश्वराने केली आहे. हा निवड योगायोग नाही, तर परमेश्वराने दिलेला हा एक दिव्य संदेशच आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा जेव्हा परमेश्वर आपली निवड एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी करतात, तेव्हा आपण ती गोष्ट आनंदाने स्वीकारायला हवी. कारण तुम्हाला माहीतच आहे की प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही दिव्य असं कारण दडलेलं असतं. स्वामी भक्तांनो, जेव्हा जेव्हा आपण इतरांच्या भल्यासाठी विचार करतो, तेव्हा तेव्हा आपोआपच आपल्या मनामध्ये चांगली ऊर्जा आपल्याला जाणवत असते. त्याचप्रकारे जेव्हा जेव्हा आपण कुठल्या तरी वाईट गोष्टीचा विचार करत असतो, कोणाचं तरी वाईट आपण चिंतत असतो, तेव्हा नक्कीच आपल्या हृदयामध्ये धाकधूक वाढत असते. जेव्हा चोर चोरी करायला जातो, तेव्हा त्याच्या मनामध्ये नक्कीच भीतीचं वातावरण निर्माण असतं. कारण त्याला भीती असते की आपल्याला कुणीतरी पकडेल, आपण पकडलो जाऊ. म्हणून आपण जेव्हा चांगलं कर्म करायला जातो, तेव्हा आपल्या मनामध्ये कसलीच भीती नसते. म्हणून कोणाचं वाईट करायचं नाही, कोणाचं वाईट चिंतायचं नाही. आपल्याला घाबरण्याची गरजच नसते. कारण जेव्हा माणूस वाईट करतो तेव्हा माणूस घाबरतो, पण जेव्हा माणूस चांगलं कर्म करतो तेव्हा माणूस कधीच घाबरत नाही. स्वामी भक्तांनो, परमेश्वराने आपलं जीवनच असं बनवलं आहे की वाईट कर्म करताना आपोआप आपले हात थरथरतात, मात्र चांगले कर्म करताना आपले हात मजबूत असतात.
म्हणून आपल्याला जर मजबूत बनायचं असेल, आपल्याला जर मजबूत भविष्य तयार करायचं असेल तर चुकूनही वाईट मार्गाने जाऊ नका. स्वामी भक्तांनो, अनेकदा तुम्हाला असा अनुभव आला असेल की अनेकांनी कोणाचं तरी वाईट केलं आणि त्याचा अचानक मृत्यू झाला. तर स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जन्म मृत्यू हा आपल्या हातात नाही, हा तर परमेश्वराच्या हातात आहे, हा नियतीच्या हातात आहे. मात्र दुसऱ्याचं वाईट करून जर एखाद्याचा मृत्यू झाला तर लोक त्याच्या मागे कधीच चांगलं बोलत नाही. लोक त्याला नावच ठेवतात की त्याने इतरांचं वाईट केलं होतं म्हणूनच त्याच्यासोबत असं झालं. कारण प्रत्येकाला माहीत असतं की वाईट लोकांचं जेव्हा जीवन संपत असतं तेव्हा त्यांना कोणी चांगलं म्हणत नाही. परंतु जर एखादा चांगला माणूस जर या जगातून गेला तर अनेकांना त्याची हळहळ वाटत असते. त्यांना वाटत असते की याने जायला नको होतं, कारण हा चांगला माणूस होता. स्वामी भक्तांनो, माणूस सोबत काही घेऊन जात नाही, धनसंपत्ती घेऊन जात नाही, सोबत कुठल्याही प्रकारचा काही कागद, जमीन, बंगला घेऊन जात नाही. माणूस सोबत घेऊन जातो ते इतरांचं प्रेम घेऊन जात असतो. म्हणून आपण या जीवनातून गेल्यानंतरही आपल्या पाठीमागे लोक आपल्याला चांगलेच बोलले पाहिजे. स्वामी भक्तांनो, जेव्हा जेव्हा माणूस चुकीच्या मार्गाने जात असतो तेव्हा माणसाला भीती असते की माझ्यासोबत काहीतरी वाईट तर घडणार नाही ना. कारण त्याला माहीत असतं की परमेश्वराची कृपा कधी कोणावर फिरेल सांगता येत नाही. स्वामी भक्तांनो, माणसाला वाटत असेल की माणूस डोळे बंद करून एखादं चुकीचं काम करतोय, त्याला कुणी बघत नाही. परंतु तुम्ही माणसांपासून वाचू शकता, परंतु परमेश्वराच्या कृपादृष्टीपासून कोणीही वाचू शकत नाही. जे कोणीही बघू शकत नाही ते परमेश्वर बघत असतात. आणि परमेश्वराच्या दरबारामध्ये प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक कर्माचा हिशोब लिहिलेला असतो. म्हणून तुम्ही जरी चुकीचं कर्म करून विसरूनही गेला असाल, परंतु परमेश्वर मात्र विसरणार नाही. स्वामी भक्तांनो, म्हणून दुसऱ्याला दुखावून, दुसऱ्याच्या दुःखामध्ये हसून किंवा दुसऱ्याला दुःख देऊन, दुसऱ्याला चिंता देऊन, दुसऱ्याचं वाईट करून आपण मोठे होऊ, आपण चांगलं राहू असं कधीही समजू नका. जरी तुम्ही कोणाला न सांगता काही वाईट काम केलेलं जरी असेल तरी ते परमेश्वराला तर माहीत आहे. म्हणून तुम्ही लोकांच्या दृष्टिकोनातून वाचू शकता, परंतु परमेश्वराच्या कृपादृष्टीपासून तुम्ही कधीही वाचू शकत नाही. म्हणून मुळातच माणसाने चांगली नियती ठेवायला हवी. जेव्हा माणसाचे विचार शुद्ध असतात तेव्हा कुटुंबही चांगल्या मार्गाने जातं. आणि जेव्हा माणसाच्या मनामध्ये वाईट विचार असतात तेव्हा कुटुंबामध्येही फूट पडते, जवळची माणसं दुरावली जातात. म्हणून स्वामी भक्तांनो, ज्या प्रकारे आपण जीवन जगत असतो त्या जीवनात जर आपल्याला सुखी समाधानी राहायचं जर असेल तर जेव्हापासून आपल्याला समज आली आहे तेव्हापासून माणसाने फक्त चांगलंच वागावं. जर आपण वाईट वागलो तर आपली येणारी जी मागची पिढी आहे, जी आपली मुलं बाळं आहेत, तीसुद्धा आपला वाईट चेहरा बघून आपल्यासारखे बनतील किंवा आपल्याला नावं तरी ठेवतील. म्हणून या सर्वापासून आपल्याला मुक्त राहायचं असेल, आपल्याला शांत झोप जर रात्री हवी असेल तर धनसंपत्तीच्या लोभामागे न पडता फक्त कष्टाचे 4 रुपये कमवा, चांगली कामे करा आणि रात्री मात्र शांत निवांत झोपा. स्वामी भक्तांनो, हे जीवन म्हणजे एक प्रकारची दलदल झाली आहे. या जीवनामध्ये माणूस एकमेकांना खेचण्यामध्ये, एकमेकांच्या शर्यतीमध्ये पुढे जाण्यासाठी धावतो आहे. परंतु माणसाला हे कळत नाही की हे सर्व करत असताना माणूस शांतपणे जगायचं विसरून गेला आहे. स्वामी भक्तांनो, पूर्वीच्या काळामध्ये साधू संत महात्मे हे जंगलामध्ये जाऊन शांत ठिकाणी तपश्चर्या करत होते. परमेश्वर त्यांना वरदान देत होते. मात्र आजच्या काळामध्ये हे सर्व शक्य नाही. आजच्या काळामध्ये आपण शांत ठिकाणी थोडा वेळ बसून का होईना, परंतु जेव्हा परमेश्वराचं अंतःकरणापासून नामस्मरण करत असतो तेव्हा परमेश्वर देखील आपल्यावर प्रसन्न होत असतात. परमेश्वराला हेच हवं असतं की कोणीतरी भक्ताने शांत अंतःकरणाने, शुद्ध अंतःकरणाने त्यांचं नाव घ्यावं, त्यांची स्तुती करावी. हेच परमेश्वराला हवं असतं. परमेश्वराला धनसंपत्ती नको आहे, परमेश्वराला तुमची मोठी मोठी आश्वासने नको आहेत, परमेश्वराला तुमचं सोनं नाणं, पेढे हे सर्व काही नको आहे. परमेश्वराला फक्त तुमचे 2 गोड शब्द हवे आहेत आणि आपण तेवढं तरी करू शकतो.
स्वामी भक्तांनो, जेव्हा आपल्या हातून इतरांना काहीतरी मदत होत असते तेव्हा ते बघून परमेश्वर मनोमनी आनंदित होत असतात. परमेश्वराला हेच हवं असतं की आपण कोणाला तरी मदत करावी, आपण कोणाला तरी धीर द्यावा, आपण कोणासाठी तरी चांगलं वागावं, चांगलं बोलावं, हेच परमेश्वराला हवं असतं. जर एवढी सुंदर सृष्टी परमेश्वराने आपल्यासाठी निर्माण केली आहे, तर आपण का चुकीच्या मार्गाने जातोय, आपण का लोकांचं वाईट करतोय, आपण का झाडं तोडतोय, आपण का पक्ष्यांना प्राण्यांना मारतोय, हे सर्व आपण करू नये हीच परमेश्वराची अपेक्षा आहे. स्वामी भक्तांनो, एक काळ असा येणार आहे की माणसाला माणसाशी बोलायला वेळ नसेल, माणसामध्ये माणुसकी शिल्लक राहिलेली नसेल, कुणी कोणाच्या मदतीसाठी जाणार नाही. पुढील काळ किती भयानक असेल आपण याचा विचारसुद्धा करू शकत नाही. मात्र हे जीवन आपल्याला जे परमेश्वराने दिल्या, हे जीवन जर आपल्याला सार्थक जर करायचं असेल तर आपल्याला चांगलं वागणं गरजेचं आहे. आपण तंतोतंत काटेकोरपणे तर वागू शकत नाही, मात्र होईल तेवढं आपण चांगलं नक्कीच वागलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, जेव्हा जेव्हा जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्या विरोधात जातात तेव्हा आपण त्याचा राग आपल्या मनामध्ये ठेवत असतो. कुणी जर आपल्या विरोधात बोललं, कुणी आपल्याशी वाईट वागलं तर आपणही त्याच्याशी वाईट वागतो, त्याच्याशी बदला घेण्यासाठी आपण झटत असतो. मात्र लक्षात ठेवा, समोरचा आपल्याशी वाईट वागला म्हणून आपण त्याच्याशी वाईट वागावं का? तर अजिबात नाही. समोरचा आपल्याला काहीतरी वाईट बोलला म्हणून आपण त्याला लगेच वाईट बोलावं का? तर असं अजिबात नाही. समोरचा काहीतरी आपल्याला चुकीचा वागला, आपली काहीतरी वाईट बदनामी केली तर आपण कायम त्याच्याबद्दल मनामध्ये तिरस्कार, राग ठेवायचा का? तर अजिबात नाही. जे त्याने केलं आहे ते त्याचं कर्म आहे, परमेश्वर त्याचं फळ त्याला योग्य वेळी देईल. आपण मात्र आपलं जीवन शांतपणे आनंदित जगायचं. कधी कोणाच्या बद्दल आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये राग ठेवायचा नाही, कधी कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, कधी कोणाचा बदला घेण्यासाठी जीवन जगायचं नाही. त्याने जे केलं आहे ते त्याचं कर्म आहे, परमेश्वर त्याचं फळ त्याला योग्य वेळी नक्कीच देईल. आपण आपलं कर्म करूया, आपण चांगलं वागूया. जेव्हा माणूस दुसऱ्यांचा विचार करत असतो तेव्हा तो त्या विचारामध्ये गुंतत जातो. त्याच्या डोक्याला नेहमी ताण येत असतो की हा असं का वागला, हा तसं का वागला, असं माणसाच्या मनामध्ये वारंवार येत असतं आणि आणखीच त्याला राग येतो, त्याच्या डोक्यावर जास्त ताण पडतो आणि अशा कारणाने त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस असूनही तो चांगले दिवस जगू शकत नाही. नेहमी दुःखी असतो, नेहमी रागामध्ये असतो आणि त्याचा उलट परिणाम त्याच्यावर आणि त्याच्या पूर्ण परिवारावर होत असतो आणि आपल्यामुळे इतरांनाही दुःख होतं, आपणही दुःखी जीवन जगतो. म्हणून आज स्वामींची ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कधीही कोणाबद्दलही तिरस्कार मनात ठेवून जगू नका. कोणाचा विचार मनामध्ये आला तर कुठल्या तरी गोष्टीमध्ये मन गुंतवा. आपल्या कुटुंबाशी प्रामाणिक राहा, आपल्या कुटुंबावर प्रेम करा, आपल्या कुटुंबावरील जेवढे सदस्य आहेत प्रत्येकाला समान सारखी वागणूक द्या. कोणाशीही उगीर भाषेमध्ये बोलू नका. शांतपणे प्रत्येक गोष्ट समजून घ्या, शांतपणे प्रत्येक गोष्टीचा निर्णय घ्या. जेव्हा तुम्ही प्रत्येक निर्णय शांतपणाने घेशाल तेव्हा आपोआपच तुमचे निर्णय चुकीचे ठरणार नाहीत, आपोआप सर्व निर्णयाला यश मिळेल. आणि स्वामी भक्तांनो, एक गोष्ट मनामध्ये आवर्जून लक्षात घ्या की जेव्हाही तुम्हाला परमेश्वराच्या कृपेची गरज असेल तेव्हा वेळोवेळी तुमची शांतता, तुमचा संयम आणि तुमची चांगली वागणूक बघून परमेश्वर नक्कीच तुम्हाला मदत करतील. स्वामी भक्तांनो, जर आज दुःखात असाल तर हे दुःखही संपेल आणि आनंद लवकरच येईल. आज आनंदी असाल तर अहंकार, गर्व करू नका, कारण कधी कोणाची वेळ बदलेल हे सांगता येत नाही. म्हणून नेहमी परमेश्वराशी प्रामाणिक राहा, परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करा. स्वामी भक्तांनो, आज तुम्ही मदत करण्यासाठी जर तेवढ्या प्रकारे मोठे असाल तर मदत नक्कीच करा. मदत देणारे असाल तर मदत द्या, मदत घेणारे असाल तर जो मदत करतोय त्याच्याकडून निसंकोचपणे मदत घ्या. स्वामी भक्तांनो, हे सर्व काही परमेश्वराचं ब्रह्मांड आहे, परमेश्वराची सृष्टी आहे. आपण मात्र निमित्त आहोत आणि त्या निमित्त मात्राने आपण या जीवनात आलो आहोत. आपलं कर्म झालं की आपल्यालाही जायचं आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीचा घमंड, अहंकार करू नका. योग्य वेळेची वाट बघा, योग्य वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल. कुठल्याही प्रकारे घाई गडबड जीवनामध्ये ठेवू नका. सततचे येणारे विचार जर टाळायचे असतील तर परमेश्वराची नेहमी
प्रामाणिक राहा, परमेश्वराचा नेहमी नामोच्चार करा. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही स्वामींचं नाम मनामध्ये घ्याल तेव्हा तुमचे येणारे अतिरिक्त विचार हे बंद होतील आणि तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांतता लवकरच येईल. स्वामी भक्तांनो, जर जवळच्या व्यक्तींनी तुम्हाला सोडून जाण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांना जाऊ द्या. कारण कोणाला बळजबरी अडवून ठेवू नका. ज्याला जे हवं आहे त्याला ते करू द्या. तुम्ही मात्र तुमचं कर्म करा. तुम्ही मात्र परमेश्वराशी प्रामाणिक राहा. ज्याला जे हवं आहे ते त्याला मिळवण्यासाठी मोकळीक द्या. कधीही कोणावर स्वतःचा दबाव टाकू नका. कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका. कारण वेळ आल्यानंतर उलट तुम्हालाच त्रास होईल. अशा प्रकारे स्वामींच्या भक्तांनो, आजचा संदेश तुमच्यासाठी दिला गेला होता. हा संदेश तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.